नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. आमच्या करमाळा चॅनलच्या वतीने मी सुरुवातीला तुमचं मनापासून आभार मानतो. धन्यवाद. आणि आज तुम्ही वेळ दिला आपल्या करमाळा चॅनलच्या प्रेक्षकांसाठी. आणि विषय म्हणजे असा मित्रांनो, आज सरांचा वाढदिवस आहे. धन्यवाद. सर्व प्रेक्षकांना माझ्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आपण प्रेक्षक मित्रांनो, सरांचा वेळ आपण 1-5-6 महिन्यापूर्वी मागितला होता, पण वेळ भेटला नव्हता काय कारणामुळे. तर सर्वप्रथम सर्व प्रेक्षकांच्या वतीने मी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू. आज तुमच्या चॅनलला भेट देऊन एकदम आनंद झाला. बऱ्याच दिवसापासून तुम्ही वेळ मागतात, पण काही कारणास्तव किंवा आपल्या ह्या सिस्टीमच्या माध्यमातून वेळ देता आला नाही, त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. धन्यवाद सर. धन्यवाद. तर मला सर सांगा की तुम्ही एक सक्सेसफुल बिझनेसमॅन म्हणून मी स्वतः तुम्हाला जवळून पाहतोय. मी सुद्धा तुमच्या अंडर खाली काम करतोय, तुमच्या टीम मध्ये काम करतोय. हो सर. तर एक नेटवर्क मार्केटिंग म्हणजे तुमच्या बिझनेसचं नाव तुम्ही सांगा की तुमच्या बिझनेसचं नाव काय आहे आणि तुम्ही किती वर्षानंतर म्हणजे किती वर्ष झालं तुम्ही ह्या बिझनेस मध्ये आहात. हो. जरा थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना जरा थोडा आता आपण जे या बिझनेस मध्ये काम करतो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या. नमस्कार सर. नमस्कार. आपल्या करमाळा चॅनलच्या प्रेक्षकांना तुम्ही परिचय द्या. नमस्कार. माझा परिचय, माझं नाव राजेंद्र बबन नंदरगे आणि या बिझनेसमध्ये काम करीत जवळजवळ 4.5 वर्ष झालं मी काम करत आहे. आणि या बिझनेसमध्ये येण्याचं कारण म्हणजे काही हेल्थचे इश्यू होते मला, माझ्या मुलीला, आणि त्या हेल्थसाठी मी ह्या बिझनेसमध्ये इन झालो. म्हणजे ॲक्च्युली मी हा बिझनेस रन करण्यासाठी आलो नव्हतो, पण सिस्टीमच्या माध्यमातून हा 4.5 वर्षापासून हा बिझनेस रन करत आहोत. आणि ह्याच्यामध्ये पैसा येत गेला. त्याच्यानंतर रोजगार निर्मिती म्हणजे आपण जे काम करतोय, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या अंतर्गत काम करतोय, आणि त्याच्या माध्यमातून स्किल इंडियाच्या माध्यमातून आपण एक रोजगार निर्मिती करून देण्याचं या कंपनीचं साधन आहे. माझ्या कंपनीचं नाव आहे MI लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड. कारण आज बघा, रोजगार निर्मिती नाही, त्याच्यामुळं बरेचसे विद्यार्थी आज भरपूर अभ्यास करतात, भरपूर शिक्षण घेतात, आणि शिक्षण घेऊनही त्यांना आज शेती हा उद्योग करावा लागतो किंवा कुठले उद्योगधंदे टाकावे लागतात. पण ह्या सिस्टीमच्या माध्यमातून आज आपल्याला जे गव्हर्नमेंटनी स्किल इंडियाच्या माध्यमातून ही रोजगार निर्मिती आपण करू शकतात. तर ह्या सिस्टीम बरोबर काम करत असताना अडचणी येतात, अडचणी जातात, म्हणजे दोन्हीही गोष्टी आहेत. आपल्याला अडचणी बी येतात आणि आपल्याला यशही येतं. पण आपण जर त्या अडचणी बघत बसलो तर यशापर्यंत पोहोचू शकत नाही. त्याच्यासाठी आपण या ठिकाणी हेल्थ वेल्थ या दोन्ही गोष्टीवर काम करत आहोत. आणि ह्या सिस्टीममध्ये 4.5 वर्षापासून रन करत असताना माझ्याबरोबर जवळजवळ 1100 लोक आज काम करत आहेत आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये. तर सरांचं म्हणणं असं की समाजासाठी सुद्धा सरांचा मोठा हातभार आहे. ज्या तरुण युवकांना आता नोकरी तर लागणं अशा काही गोष्टी आहेत. 1000 जर भरती असेल तर 10 लोकांना फक्त नोकरी लागते. सांगण्याचा हेतू असा आहे की सरांमार्फत आपल्या करमाळा तालुक्यात किती लोकांची टीम सर झालेली आहे. आता या सिस्टीममध्ये 1100 लोक माझ्या अंडर काम करतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मार्केटमध्ये भरपूर लोकांची फसवणूक बी होते आणि झालेली आहे. परंतु आपण जे काम करतो हे 100% लिगली काम आहे. आपण आपल्याला जो इन्कम येतो हा गव्हर्नमेंटला टॅक्स पे होऊन येतो. म्हणजे फॉर्म नंबर 16A सहित आपल्याला इन्कम आपल्या अकाउंटला नेफ्ट होतो. आणि त्याच्यानंतर जे आपले प्रोडक्ट्स आहेत हे ब्रँडेड आहेत, ज्याला गव्हर्नमेंटची मान्यता आहे, आयुष मंत्रालयाचं सर्टिफिकेट आहे. ह्याच्या माध्यमातून आपण जे रिझल्ट देतो हे प्रोडक्टची क्वालिटी 1 नंबर असल्यामुळे रिझल्ट आहे. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची आपल्याकडे 1 रुपया कोणाची गुंतवणूक होत नाही. आणि त्याच्या माध्यमातून आपण एक रोजगार निर्मिती देण्याचं काम करत आहोत. तर ही आपली जी कंपनी आहे प्रधानमंत्री कौशल्य योजना म्हणजेच लाईफस्टाईलच्या अंडर खाली लाईफस्टाईल योजना. तर विषय असा आहे की हे कंपनी आपलं कुठे आहे, कुठल्या शहरात आहे आणि किती वर्षापासून आपल्या भारत देशामध्ये काम करते, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल प्रेक्षक. आता आपल्या भारतामध्ये ही कंपनी तुम्ही जर गुगलला सर्च केलं टॉप 10 डायरेक्ट सेलिंग इन इंडिया, तर फर्स्ट क्रमांकाला काम करते ही कंपनी. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला जो हेल्थ केअर
म्हणजे एलिमेंट वेलनेसला 2019, 22 आणि 24 कंटिन्यू बेस्ट हेल्थ केअर अवॉर्ड भेटलाय. म्हणजे ह्या ब्रँडला कंटिन्यू जर अवॉर्ड भेटत असेल तर क्वालिटी बरोबर आहे. त्याच्यामुळं कंटिन्यू अवॉर्ड घेणारी ही एकमेव कंपनी किंवा एकमेव हा ब्रँड आपल्या भारतामध्ये काम करत आहे. आणि त्याच्यानंतर ह्या कंपनीला आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या भारतामध्ये कंटिन्यू 11 वर्षे महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत. आणि कंपनीची जी ओपनिंग आहे म्हणजे स्टार्ट 2001चं स्टार्ट आहे. म्हणजे जवळजवळ कंपनी 24 वर्षे रन करत आहे. 24 वर्षे आपल्या देशामध्ये काम करत आहे असं तुमच्या अनुभवानुसार तुम्ही सांगितलं. हो. तर मला सांगा या बिझनेसमध्ये तुम्ही कसे आलात हे आम्हाला प्रेक्षकांना महत्वाचं आहे की तुम्ही ग्रामीण भागातील सर्वसामान्य तुमचं शिक्षण पण जास्त नाही, तुमचे घरची जर परिस्थिती बघितलं शेतकरी कुटुंबातील सर्वसामान्य व्यक्ती तर तुम्ही आतमध्ये बिझनेस मध्ये कसा आला किंवा तुम्हाला कोणी आणलं का तुम्ही स्वतःहून आला ही जरा थोडक्यात आमच्या प्रेक्षक मित्रांना सांगा. बरोबर. कसे आला बघा आता ह्याच्या आधी मी ह्या बिझनेस मध्ये येण्याच्या आधी मी कार्पेंटरचं काम करत होतो. कुठं करणार आपल्या गावी करमाळा तालुक्यातील एक 4 किलोमीटर पोत्रे गाव माझं प्रॉपर. पोत्रे गावामध्ये मी कार्पेंटरचा व्यवसाय करत होतो. आणि कार्पेंटरचा व्यवसाय करत असताना माझ्याकडे 4 व्हीलर गाडी होती. आणि 4 व्हीलर गाडीच्या माध्यमातून ही कन्सेप्ट हे प्रोजेक्ट माझ्यापर्यंत पोहोचलं. आणि पोहोचल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काय थोड्याफार गोष्टी मला जाणवल्या जेणेकरून आपण काम करतोय तर खरं ह्या सिस्टीम मधनं सक्सेस होऊ शकतो. ही जी मला त्या ठिकाणी चाहूल लागली त्याच्या माध्यमातून मी सिनियर जसं सांगतील अपलाईन जसे सांगतील त्या पद्धतीने काम करत गेलो. त्याच्यानंतर सुरुवातीला मी पार्ट टाइम काम केलं. माझं कार्पेंटरचं काम करत असताना पार्ट टाइम काम करत गेलो. 2 वर्ष पार्ट टाइम काम केलं. 2 वर्षात इन्कम मला ह्या ठिकाणाहून जास्त यायला लागला. मी ज्या ठिकाणी फुल टाइम काम करत होतो त्या ठिकाणचा आणि ही पार्ट टाइम काम करत होतो कंपनीचं हा इन्कम मॅच झाला 2 वर्षामध्ये. म्हणजे तुम्ही खाजगी काम बघत तुम्ही हा बिझनेस केला. माझा कार्पेंटरचा व्यवसाय बघत मी 2 तास याला वेळ देतो. 2 तास वेळ दिला. 2 तासाच्या वेळात आपण जे फुल टाइम काम करतोय त्या कामाचा इन्कम ह्या 2 तासात यायला. म्हणजे ह्याची ताकद म्हणजे नेटवर्क वाढत गेल्यामुळे हा इन्कम यायला. आता किती वर्ष झालं तुम्ही सर्वसाधारण काम करताय? आता मी ह्या सिस्टीम बरोबर 4.5 वर्ष झालं काम करतो. 4.5 वर्ष. बरं मला सांगा त्या टायमाला 4.5 वर्षापूर्वी आपल्या ग्रामीण भागात जे आपले प्रधानमंत्री कौशल्य योजना ही जी काय एवढं सर्व म्हणजे काय आलेलं नव्हती जास्त. आता जे घरोघरी पोहोचले योजना तर त्या टायमाला 4.5 वर्षाच्या काळात तुम्ही आताच्या काळातील जे तरुण युवक शिक्षण घेऊन आहेत काय घरी तर त्यांना तुम्ही ह्या आपल्या मुलाखतीतून काय संदेश द्याल? तुमच्या योजनेचा काय संदेश द्याल? योजनेत त्यांनी काम करावं का? तुम्ही काय त्यांना ह्या मुलाखतीतून एक संदेश देऊ शकता? आताच्या ह्या महागाईच्या युगमध्ये मुलांना शिक्षण घेऊ शकतात मुलं किंवा भरपूर त्याच्यासाठी 8 तास बी करू शकतात. पण जॉब मिळतील असं 100% गॅरंटी नाही. त्याच्यासाठी नवीन पिढीसाठी आपण आज जे काम करतोय हे जे रोजगार निर्मितीचं काम आहे त्याच्या माध्यमातून आपण नवीन पिढीला सांगू शकतो की त्यांनी 100% ह्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. कारण आज ह्या सिस्टीमच्या माध्यमातून जसं सक्सेस मध्ये सांगितलं जातं जर तुम्हाला कुठल्या गोष्टीचं सक्सेस मध्ये वाढ करायची असेल किंवा तुमचा इन्कम वाढवायचा असेल किंवा तुम्हाला तुमची लाईफ सुधारायची असेल त्याच्यामध्ये तुम्ही जसे तास वाढले जातात तसा इन्कम वाढला जातो. ह्या बिझनेस मध्ये कोण कोण काम करू शकतं? काही शिक्षण अट आहे का किंवा महिला वर्ग करू शकतो का हा बिझनेस? काय सांगाल तुम्ही? ह्या बिझनेस मध्ये आता सध्या कुठलीही अट नाही. आता सध्या कुणीही या बिझनेस मध्ये इन होऊ शकतं. परंतु भविष्यात आज ऑनलाईनचा जमाना आहे. कारण दिवसेंदिवस प्रत्येक सिस्टीम मध्ये अपडेट होत आहे. त्यानुसार भविष्यात ह्या सिस्टीमला किंवा ह्या जॉबला भविष्यात शिक्षणाची अट लागू शकते. त्यावेळेस सुद्धा मुलांना प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यासाठी नवीन पिढीने तरी ह्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे किंवा आपण आपलं काम बघत सुरुवातीला पार्ट टाइम मध्ये सुद्धा याच्यामध्ये काम करणं गरजेचं आहे. कारण भविष्यात जॉब भेटेल अशी गॅरंटीच नाही. त्याच्यासाठी स्वतःच्या पायावर जर उभा राहायचं असेल तर नक्कीच ह्या प्रोजेक्टचा विचार करणं गरजेचं आहे.
तर सर या मुलाखतीमधून आपण शेतकरी मित्रांना काय संदेश द्याल? आता शेतकरी मित्रांना संदेश देणं म्हणजे आता जी आपण हे आजाराचं प्रमाण वाढलंय त्याचं कारण म्हणजे आपण प्रत्येक शेतामध्ये रासायनिक जी वापरत आहोत त्याच्यामुळे हे आजाराचं प्रमाण वाढलेलं आहे. बघा, पहिलं शुगरवाली व्यक्ती कुठंतरी एखादी राहायची, किडनी स्टोनवाला एखादा व्यक्ती राहायचा. आता हे प्रमाण वाढायचं कारण म्हणजे आपण केमिकल फवारणी करतो, आपण जे हे रासायनिक वापरतो त्याच्या माध्यमातून हे आजाराचं प्रमाण वाढले. तर इथून पुढं प्रत्येक शेतकऱ्यांना माझी विनंती, जर आपले आजार आपल्याला जर कमी करायचे असतील तर 100% जैविक शेती ही काळाची गरज आहे आणि प्रत्येक जणांनी हे ऑर्गॅनिकच वापरलं पाहिजे, रासायनिक न वापरता. ही माझी शेतकऱ्यांना विनंती. ज्या तरुण युवकांना जर तुमच्याबरोबर संपर्क करायचा म्हणलं हां, तर कुठं ऑफिस वगैरे किंवा संपर्क कसा होईल? आता ह्या सिस्टीममध्ये भरपूर लोक काम करतात, त्याच्यामध्ये क्वालिफाईड लोक भरपूर आहेत. असं काही नाही की ह्या सिस्टीमबरोबर अशिक्षित म्हणजे अडाणीच व्यक्ती काम करतोय असं काही नाही. सगळे क्वालिफाईड लोक आहेत आणि ज्याचा त्याचा संपर्क भरपूर आहे. आता हे जे आपण काम करतो हे डायरेक्ट सेलिंगमध्ये काम करत असल्यामुळं ह्याचं नेटवर्क भरपूर मोठं आहे. ऑल इंडियामध्ये हे काम करत आहोत, आपली कंपनी काम करत आहे. त्याच्यामुळं प्रत्येक डिस्ट्रीब्युटरकडे तुम्ही कोणाकडेही संपर्क करू शकता किंवा मग आपल्या करमाळा तालुक्यामध्ये आपला दर रविवारी प्रोग्राम असतो, त्या प्रोग्रामच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही येऊन. आमच्या आज या करमाळा चॅनलला भेटून तुम्हाला काय वाटलं नेमकं? बघा, तुम्ही काय संदेश द्याल जनतेला? वाढदिवसाच्या निमित्ताने आज जी तुम्ही मला या ठिकाणी तुमच्या चॅनलला वेळ देण्याचा योग आला, त्याच्या माध्यमातून जी माझ्या लाईफमध्ये बदल झाला, ह्या प्रोजेक्टरच्या माध्यमातून प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या अंतर्गत जी मी काम करत आहे त्याच्या माध्यमातून जो माझ्या लाईफमध्ये बदल झाला आहे, असा लाईफ प्रत्येक युवकांच्या मध्ये व्हावा हीच इच्छा बाळगतो आणि थांबतो. जय हिंद, जय माय लाईफस्टाईल. ओके.